हाय ऑल अकाउंटिंगच्या बेसिक कन्सेप्ट बघतोय. ते आपण महाराष्ट्र बोर्डच्या बुक किपिंग अँड अकाउंटन्सी ह्या टेक्स्ट बुक मधून बघतोय. 11वी 12वी कॉमर्सचे स्टुडंट आणि अकाउंटिंग फायनान्स मध्ये फ्युचर करायचंय ना चांगलं, त्यांच्यासाठी या बेसिक अकाउंटिंग कन्सेप्ट अत्यंत महत्वाच्या आहेत. मागच्या भागामध्ये गोइंग कन्सर्न ही कन्सेप्ट आपण बघितली होती. आता या भागामध्ये आपण रिअलायझेशन ही कन्सेप्ट बघणार आहोत. आता रिअलायझेशन या शब्दावरूनच तुम्हाला कळलं असेल की एखादी गोष्ट रिअलाइज झाली म्हणजे काय, मिळाली, घडली, तेव्हाच तुम्ही त्याचं अकाउंट्स मध्ये किंवा त्याची रेकॉर्डिंग जर्नल एंट्री ही पास करा. आता म्हणजे काय त्यांना म्हणायचं एक्झॅक्टली, तर जेव्हा तुमच्याकडून ऍक्च्युली सेल होतो तर त्यावेळेस तुम्ही सेल हा रेकॉर्ड करा. पण जर का कोणीतरी आलं तुमच्या शॉपमध्ये आणि ते म्हणालं की मी तुम्हाला ऑर्डर देईन, ऑर्डर दिल्यावरती तुम्ही मला एवढा माल द्या, मग आपण असं करू, पेमेंट असं करू, हे असं करू, ते तसं करू, असं जे इनिशियल डिस्कशन झालं याला सेल म्हणत नाही. ज्या वेळेस तो ऍक्च्युली ऑर्डर देतो आणि ती ऑर्डर आल्यानंतर तुम्ही माल समोरच्याला डिलिव्हर करता किंवा माल त्याचा सेल म्हणून त्याच्याकडे पोहोचता करता, तर त्याच वेळेस ती छोटी घटना घडते. हे एक एक्झाम्पल झालं. अशा ऍक्च्युली ज्यावेळेस तुमच्या बिझनेसमध्ये गोष्टी घडतात, रिअलाइज्ड होतात, तर त्याच वेळेस तुम्ही या बिझनेसमध्ये रेकॉर्ड करा. याला म्हणतात रिअलायझेशन. आता हे झालं मी इन्कमच्या दृष्टीने, सेलच्या दृष्टीने सांगितलं. हे असंच एक्सपेन्सेसच्या दृष्टीने सुद्धा हे लागू होतं. आता हे मी अगदी सोप्या मराठीत तुम्हाला सांगितलं, पण अकाउंटिंग टर्म मध्ये हे कसं आहे हे आपण बघूया. आता डेफिनेशन मध्ये काय म्हटलेलं आहे बघा. रिअलायझेशन: इन्कम इज रेकॉर्डेड ओनली वेन इट इज रिअलाइज्ड, दॅट इज आयदर इट इज रिसिव्ड ऑर अर्न्ड. म्हणजे रेकॉर्ड कधी करा, जेव्हा ते रिअलाइज्ड होईल. आणि रिअलाइज या शब्दाचा अर्थ काय, ते ऍक्च्युली रिसीव्ह होईल किंवा अर्न होईल. अर्न होईल म्हणजे काय, ऍटलिस्ट तुम्ही सेल दिले, तुम्ही तुमच्याकडनं गुड्स पोहोचते केले त्या व्यक्तीला. आता ती इन फ्युचर कधी ना कधी तिला पैसे द्यावे लागणार आहेत, म्हणून अर्न होईल. म्हणजे सेम दिवशी, त्याच दिवशी, ज्या दिवशी तुम्ही गुड्स पोहोचते केले त्या व्यक्तीला, तर त्याच दिवशी तुम्ही बिझनेसमध्ये रेकॉर्ड करा. Revenues are recorded only when sale are affected or services are rendered. रेव्हेन्यू हा कधी रेकॉर्ड केला जातो, जेव्हा सेल्स किंवा सर्व्हिस ही दिली जाते. जसं गुड्स दिले जातात, सर्व्हिस दिली जाते, तेव्हा ऍक्च्युली दिली जाते त्यावेळेस ते रेकॉर्ड करतात. Sales revenues are considered as a recognized when sales are affected during the accounting period, irrespective of the fact whether the cash is received or not. म्हणजे यांनी काय म्हटलेलं आहे, ऍक्च्युली तुम्हाला कॅश मिळो किंवा न मिळो, पण ज्यावेळेस तुमच्याकडनं गुड्स झाले गेले किंवा जेव्हा तुमच्याकडनं सर्व्हिस पूर्ण झाली, कम्प्लीट झाली, त्यावेळेस तुम्ही त्या अकाउंटिंग पिरियड मध्ये तुम्ही हा जो तुमचा सेल झालेला आहे तो रेकॉर्ड करा. मग पैसे इन फ्युचर तो कधी देणार आहे किंवा आता इमिजिएटली देणार आहे, ऍडव्हान्स मध्ये देणार आहे. ऍडव्हान्स मध्ये जरी देणार असेल तरी तुम्ही तेव्हा रेकॉर्ड करायचा नाही सेल, कारण ते तुम्हाला ऍडव्हान्स मध्ये मिळालेले पैसे आहेत. म्हणून ज्यावेळेस ऍक्च्युली सेल होणार त्याच वेळेस तुम्ही रेकॉर्ड करा. आता हेच एका उदाहरणासहित आपण बघू. एक्झाम्पल: अ कंपनी गेट्स अन ऑर्डर फॉर सेल ऑफ गुड्स रुपीज 1 lakh इन मे 2017. म्हणजे मे 2017 मध्ये काय झालेलं आहे, फक्त ऑर्डर मिळाली आपल्याला. ऑर्डर म्हणजे त्यांनी एक इनिशियल डिस्कशन झालेलं आहे आणि ते म्हणले की आम्ही तुम्हाला ऑर्डर देऊ इन फ्युचर. हे झालं मे 2017. म्हणजे मे 2017 मध्ये आपण कुठलीही एंट्री करणार नाही. 1 लाख रुपये आपला होणार आहे सेल, झाला नाही, आपण गुड्स दिले नाही. मे 2017 मध्ये बुक्स मध्ये काहीही एंट्री होणार नाही. Goods of only ₹60,000 are sold and delivered in June 2017. मग त्याप्रमाणे जून 2017 मध्ये फक्त 60,000चे गुड्स हे सोल्ड आणि डिलिव्हर झालेले आहेत. म्हणजे जून 2017 मध्ये तुम्ही 60,000चा सेल हा बुक्स मध्ये बुक करणार, सेल झाला असं दाखवणार. म्हणजे तुमच्या ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला सेल्स हा 60,000 वाढणार.
कॅश इज रिसिव्ड फॉर ₹60,000 इन सप्टेंबर 2017. मग 2017 पर्यंत तुम्ही काय करणार? हा सेल झाला म्हणजे काय करणार? क्रेडिट वरती झाला. म्हणजे जर्नल एंट्री तुम्ही काय करणार? तर डेटर्स अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट. ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साइडला सेल्स हा तुम्ही 60,000 तेवढा वाढवणार आणि बॅलन्स शीट मध्ये ऍसेट साइडला अंडर दॅट करंट असेट्स मध्ये सन्ड्री डेटर्स हे 60,000 तुमचे इन्क्रीज होणार. हे कधी झालं सगळं ट्रान्झॅक्शन? जून 2017. आणि मग नंतर कॅश रिसिव्ड ₹60,000 इन सप्टेंबर 2017. आणि सप्टेंबर 2017 मध्ये ज्यावेळेस तुमच्याकडे कॅश आली समोरच्या पार्टीकडून त्यावेळेस तुम्ही एंट्री काय करणार? तर कॅश अकाउंट डेबिट व्हॉट कम्स इन. रिअल अकाउंटच्या रूल प्रमाणे कॅशला डेबिट देणार आणि कोणाकडनं आली? क्रेडिट द गिव्हर म्हणून डेटर्सला तुम्ही क्रेडिट देणार 60,000. पण एक गोष्ट लक्षात आली का? सप्टेंबर 2017 मध्ये तुम्ही कुठेही सेल्सला डेबिट किंवा क्रेडिट केलेलं नाही. सप्टेंबर 2017 मध्ये तुम्ही फक्त कॅश आली त्या डेटकडनं असं दाखवलं आहे. सेल हा आपण जून 2017 मध्येच रेकॉर्ड केला आहे, जेव्हा तो ऍक्च्युली आपल्याकडनं माल डिलिव्हर झाला तेव्हा. As per the principle of realization, sale is to be recorded in June 2017. अगदी सोपी एंट्री होती ही. तुम्हाला एक्झामला पण येऊ शकते, इंटरव्ह्यू मध्ये पण हा क्वेश्चन येऊ शकतो, किंवा तुम्ही प्रॅक्टिकली कुठल्याही कंपनीचं अकाउंटिंग करत असतात तेव्हा सुद्धा ही सिच्युएशन तुमच्या डोळ्यासमोर येऊ शकते. हे इतकं बेसिक प्रिन्सिपल आहे की तुम्ही डे टू डे अकाउंटिंग मध्ये जॉब करा किंवा एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यूने त्याची प्रिपरेशन करा, हे तुम्हाला अप्लाय तिथे दोन्हीकडे पण होतं. कन्सेप्ट होती रिअलायझेशन. लक्षात ठेवा, कन्सेप्ट होती रिअलायझेशन. आता नेक्स्ट कन्सेप्ट बघूया, अक्रुवल. आता अक्रुवल या नावाने आपल्याला काय कळतं बघा. जसं रिअलायझेशनची कन्सेप्ट होती ना सेल इन्कमला घेऊन, तशीच अक्रुवल ही कन्सेप्ट आपल्याला एक्सपेन्सेसला किंवा इन्कमला घेऊन असते. आता अक्रुवल म्हणजे काय? जर एखाद्या स्पेसिफिक पिरियड मध्ये जर काही खर्च झाले असतील किंवा काही इन्कम आलं असेल, भले ते आपल्याला ऍक्च्युली कॅश मध्ये आपल्याला नंतर मिळू दे, इन फ्युचर मिळू दे, किंवा ऍडव्हान्सच दिलेलं असू दे, पण त्या पर्टिक्युलर पिरियड मध्ये जे काही खर्च झालेले आहेत किंवा इन्कम झालेलं आहे हे तुम्ही रेकॉर्ड केलंच पाहिजे. आता असं काय असू शकतं की त्या पर्टिक्युलर पिरियड मध्ये होतं, पण त्याचं ऍक्च्युली कॅश इनफ्लो किंवा आउटफ्लो हा इन फ्युचर होतो. आता अगदी सोपं सांगायचं झालं तर तुमचं जे घराचं इलेक्ट्रिसिटी बिल येतं ते तुम्ही महिनाभर इलेक्ट्रिसिटी वापरता आणि ते येतं कधी? पुढच्या महिन्याच्या 7, 10, 8, 15 तारखेला येतं तुम्हाला. म्हणजे काय झालं? ते जे इलेक्ट्रिसिटीचं बिल होतं ना, तो त्या मागच्याच महिन्याचा खर्च होता. हेच तुम्ही बिझनेस पॉइंट ऑफ व्ह्यूने बघा. जे इलेक्ट्रिसिटी बिल जानेवारी महिन्यामध्ये आपण इलेक्ट्रिसिटी कन्झ्युम केली, फॅक्टरीमध्ये जी कन्झ्युम केली, त्याचं बिल तुम्हाला आलं फेब्रुवारीमध्ये. तुम्ही पेमेंट केलं 10-15 फेब्रुवारीला, पण मग हा जो एक्सपेन्सेस आहे हा बुक कधी झाला पाहिजे? जानेवारी महिन्यामध्ये, कारण तो रिलेटेड आहे जानेवारी महिन्याशी. हे झालं इलेक्ट्रिसिटीचं एक्झाम्पल. असंच असतं रेंट, सॅलरी, इंटरेस्ट, ह्या सगळ्याच्या इनव्हॉइसेस किंवा त्यांची जी बिलं असतात ही तुम्हाला नंतर पुढच्या महिन्यांमध्ये येत राहतात. म्हणून ज्या महिन्यात ते बिल आलं त्या महिन्यामध्ये त्याची एंट्री होणार नाही. ते कोणत्या पिरियडचं आहे, कोणत्या कालावधीचं आहे, कधी तो आपण ऍक्च्युली कन्झ्युम केलेला आहे, खर्च यूज केला आहे, बेनिफिट घेतले आहेत, त्याच महिन्यामध्ये त्याचं बुकिंग तुम्हाला करायला पाहिजे. हे जसं एक्सपेन्सेस झालं तसं इन्कमचं पण झालं. आता इन्कमच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने अगदी सोपी एक सांगते उदाहरण. तुम्ही बँकेमध्ये फिक्स डिपॉझिट केली, समजा ती 5 वर्षासाठी केली, 1,00,000 रुपयाची फिक्स डिपॉझिट 5 वर्षासाठी केली आणि तुम्हाला 10% समजा त्याच्यावरती इंटरेस्ट मिळणार आहे. तर हे जे 10% इंटरेस्ट मिळणार आहे, 5 लाखावर 1 लाखावरती 10% म्हणजे किती? तुम्हाला 10,000 रुपये मिळणार आहेत दरवर्षी. तर मग हे जे दरवर्षी तुम्हाला 10,000 रुपये मिळणार आहेत, हे तुम्ही दरवर्षी त्या वर्षाच्या एंडला किंवा त्या महिन्याच्या एंडला त्या पर्टिक्युलर पिरियड मध्ये तुम्ही हे इंटरेस्ट बुक केलं पाहिजे बिझनेसमध्ये, जेणेकरून त्या महिन्याचं इन्कम तेवढ्याने वाढेल.
असं नाही करून चालणार की 5 वर्षानंतर डायरेक्टली तुम्ही ते सगळं इन्कम एकदाच बुक केलं, असं नाही. त्या त्या महिन्याचं, कारण का हे जे 5 वर्षाचं आहे ते सलग 5 वर्षांनी जरी एंडला मिळणार असणार, मॅच्युरिटीला मिळणार असणार, तरी ते कधी आपल्याला 5 वर्षांच्या कालावधीचं टप्प्याटप्प्याने टप्प्याटप्प्याने हे बिझनेसमध्ये बुक केलं पाहिजे, जेणेकरून प्रत्येक टप्प्यामध्ये आपलं इन्कम थोडं 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 दिसेल आणि वर्षाच्या शेवटी बरोबर तेवढा त्याच महिन्याचं दिसेल. नाहीतर काय होईल, 5 वर्षानंतर एकदम त्या महिन्यामध्ये खूप सारं इन्कम झालंय, असं खूप सारं प्रॉफिट झालंय असं दिसेल. असं न करता मग बुक्स ते आपले मिसमॅच दिसतील. मग असं न करता ते बरोबर तुम्हाला सिक्वेन्सनी त्या त्या पिरियड मध्ये बुक करायला पाहिजे. आता हे आपण अकाउंटिंग लँग्वेज मध्ये कसं एक्सप्लेन केलेलं ना हे बघूयात. अक्रुवल. Income is recorded when it accrues, earned, and expenses are recorded. When they accrue, become payable. म्हणजे इन्कम हे तेव्हा रेकॉर्ड करा जेव्हा ते अर्न होईल आणि एक्सपेन्सेस हे तेव्हा रेकॉर्ड करा जेव्हा ते पेएबल होतील. All expenses and revenues related to the accounting period are to be considered irrespective of the fact the revenues are received in cash or not, or expenses are paid in cash or not. म्हणजे काय म्हणलेलं आहे, एक्सपेन्सेस आणि रेव्हेन्यूज रिलेटेड टू द अकाउंटिंग पिरियड, ज्या अकाउंटिंग पिरियडशी ते रिलेटेड आहेत त्याच अकाउंटिंग पिरियड मध्ये ते रेकॉर्ड झाले पाहिजे. इरेस्पेक्टिव्ह ऑफ द फॅक्ट म्हणजे हे सोडून, ही फॅक्ट सोडून, हे सोडून द्या की कॅश तुम्ही कधी पेड केली किंवा कॅश तुम्हाला कधी मिळाली. कॅश तुम्ही इन फ्युचर पण पेड केली असेल किंवा कॅश तुम्ही इन फ्युचर पण तुम्हाला मिळणार असेल. हेच एका एक्झाम्पल मध्ये आपण बघू. एक्झाम्पल, अ कंपनी invested ₹1 lakh with a bank for 1 year on 1st October 2015. Bank has to pay interest at the rate 10% per annum on its maturity, that is 30th September 2016. आता ह्यामध्ये या केसमध्ये काय झालेलं आहे, 1 लाख रुपये गुंतवलेले आहेत आणि इंटरेस्ट कधी मिळणार आहे, डायरेक्टली मॅच्युरिटीला मिळणार आहे. तर हे जे इंटरेस्ट मॅच्युरिटीला मिळणार आहे ते दर महिन्याला आपल्याला बुक केलं पाहिजे, जेणेकरून तुमचं जे काही त्या पिरियडचं इन्कम स्टेटमेंट असेल हे प्रॉपर दिसेल. इरेस्पेक्टिव्ह ऑफ फॅक्ट ते जे म्हटलेलं आहे ना, इरेस्पेक्टिव्ह ऑफ फॅक्ट, कॅश पेड और रिसिव्ड और नॉट, रिसिव्ड इन कॅश और नॉट, ऍक्च्युली तुम्हाला कॅश ही मिळाली की नाही हे महत्वाचं नाही. तो जर का इन्कम आणि एक्सपेन्सेस त्या पिरियडचा असेल तर त्या पिरियड मध्ये तुम्ही बुक करून चला. आणि हे कसं करणार सगळं, आपण एक ऍडजस्टमेंट एंट्री पास करणार. ऍडजस्टमेंट एंट्री आपण ही कशी पास करणार, तर अकाउंटिंगचे जे ते 3 बेसिक रूल्स आहेत, रिअल अकाउंट, नॉमिनल अकाउंट, पर्सनल अकाउंट, हे 3 रूल आपण वापरून ह्या ऍडजस्टमेंट एंट्रीज पास करणार. ह्या ज्या फायनान्शियलशी रिलेटेड ऍडजस्टमेंट एंट्रीज असतात त्याच्यावरती मी सेपरेट व्हिडिओ लिस्ट बनवलेली आहे. अशा 100 ऍडजस्टमेंट मी घेतलेल्या आहेत आणि त्याच्यावरती सेपरेट व्हिडिओ लिस्ट बनवलेली आहे. अकाउंटिंग बेसिक कन्सेप्ट मध्ये प्लेलिस्टच्या अंडर ती तुम्हाला सापडेल. हे जे अक्रुवलचं कन्सेप्ट होती ही खूप महत्वाची आहे, कारण तुम्ही कुठेही मोठ्या कंपनीमध्ये इंटरव्ह्यूला गेला तर तिथे तुम्हाला या कन्सेप्ट विचारतील, एखादी ऍडजस्टमेंट एंट्री विचारतील, तेव्हा दोन्ही गोष्टी ह्या करून जावा, जेणेकरून तुम्हाला इंटरव्ह्यू क्लिअर होईल चांगला, ऍक्च्युली प्रॅक्टिकली यूज पण करता येईल आणि सॅलरी सुद्धा तुमची चांगली ग्रो होईल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि तुमच्या अकाउंटिंग मध्ये जे जे फ्रेंड्स करिअर करायचं आहे त्यांना त्यांच्याबरोबर शेअर करा, जेणेकरून ते पण त्यांचं नॉलेज तुम्हाला शेअर करतील, काही समजून सांगतील आणि आपण असंच ही अकाउंटिंगची आपली कन्सेप्ट जी आहे करतोय ती सगळ्यांपर्यंत पोहोचवून जाईल. भेटूयात नेक्स्ट पार्ट मध्ये, आपण ही ड्युअल कन्सेप्ट आस्पेक्ट बघूया. बाय.